नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते मॅडम. आपल्याला आजूबाजूला काय होतात रे, वेगवेगळे रोग दिसून येतात बरोबर. 2019च्या कालावधीमध्ये तर आपल्याला संसर्गजन्य रोग पसरला होता, रोगाची महामारी आली होती. मग कोण सांगेल बरं काय होतं नाव त्या रोगाचं? कोरोना. कोरोना हा काय होतं, महामारी, जागतिक महामारी म्हणून गणण्यात आलं. म्हणजे असे काही असतात रोग, जे रोग काय होतात एकमेकांच्या संसर्गापासून निर्माण होतात, आणि काही रोग जे असतात ते असंसर्गजन्य असतात. असंसर्गजन्य म्हणजे काय, ते एकापासून दुसऱ्याला होत नाही किंवा त्याच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर होत नाही. अशा रोगांना आपण काय म्हणतो, असंसर्गजन्य. म्हणजे एकापासून संपर्कातून निर्माण होणारे रोग म्हणजे संसर्ग रोग. मग या असंसर्गजन्य रोगापैकी आपण रक्तदाब हा एक काय करूया, रोग काय आहे ते आपण पाहूया. रक्तदाब म्हणजे आता आपण त्याला इंग्लिशमध्ये बीपी वगैरे असं म्हणतो. का बरं हा निर्माण होत असेल, काय माहिती आहे का तुम्हाला कारण? जर मानसिक तणाव असेल तर हा रक्तदाबाचा त्रास होतो. मानसिक तणाव असेल तर त्याचप्रमाणे जर अनुवंशिक जर असलं तरी पण बीपीचा तो त्रास असतो. तर रक्तदाब म्हणजे काय, जे सर्वसामान्य रक्तदाब असतो, म्हणजे रक्तप्रवाह किंवा रक्तदाब जो असतो याच्यापेक्षा अति जास्त वेगानं रक्तप्रवाह होणे किंवा कमी प्रमाणात होणे, त्याला काय म्हणतो आपण, रक्तदाब असा हा एक रोग आहे. मग हे का होतं, तर मानसिक काही टेन्शन वगैरे घेतलं असेल, काही समस्या वगैरे असतील तर हा रोग काय होतो, रक्तदाब निर्माण होतो. मग ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर काय उपाययोजना आहेत का, तर आपण काय करूया, एक दोन गट पाडूया. त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल आपण हे पाहूया. एका गटाने मला काय सांगायचं, आहाराबद्दल सांगायचं, दुसऱ्या गटाने मला त्याच्या व्यायामाबाबतीत सांगायचं, आणि तिसऱ्या गटाने उपाय सांगायचे. आता या पहिल्या गटाला मी आहार देते. त्याच्यामध्ये आहारामध्ये तुम्ही काय सांगाल, आपण हा रोग नियंत्रित करण्यासाठी काय आहार घेतला पाहिजे? म्हणजे जर रक्तदाब जास्त असेल तर म्हणजे मिठाचं प्रमाण जो आहे तो जरा कमी घेतला पाहिजे, आणि जर कमी असेल तर मिठाचं प्रमाण जास्त घेतलं पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये कशाचा समावेश असला पाहिजे? कडधान्य, प्रथिनयुक्त, कर्बोदकयुक्त असा आपण आहार घेतला पाहिजे. जास्त मसालेदारयुक्त किंवा तेलकट अशा टाळल्या पाहिजे. त्याच्यानंतर बाहेरचं खाणं वगैरे आपण टाळलं पाहिजे. आपल्या जेवणाच्या वेळा आपण पाळल्या पाहिजे. त्याचबरोबर जास्त मांसाहार टाळला पाहिजे. या गोष्टी आपण आहाराबाबतीत करू शकतो. त्याचबरोबर जसं आहार आहे तसं आपला पुरेसा व्यायाम सुद्धा असला पाहिजे. कोण सांगणार व्यायामाबाबतीत काय असावा व्यायाम आपला? व्यायामामध्ये म्हणजे वॉकिंग, म्हणजे चालायला पाहिजे, किमान एक अर्धा तास तरी म्हणजे वॉकिंग केलं पाहिजे. त्याचप्रमाणे म्हणजे आपण रनिंग सुद्धा थोड्या प्रमाणात केली पाहिजे, आणि योगा असेल तर योगा करायला पाहिजे. बरोबर. व्यायामामध्ये आपलं सकाळी पहाटेच्या वेळी शुद्ध ऑक्सिजनयुक्त हवा असते. या हवेमध्ये आपण काय केलं पाहिजे, चालायला फिरायला केलं पाहिजे. सायंकाळच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, हवेमध्ये फिरू शकता. थोड्याफार प्रमाणात काय असलं पाहिजे, आपलं चालणं असलं पाहिजे. त्याचबरोबर सायकलिंग, लहानपणापासूनच मुलांना सायकलिंग, स्विमिंगची काय करा, आवड निर्माण करा. स्विमिंग हा सुद्धा एक आहे व्यायाम प्रकारचा आहे. आता सध्या लोक योगाकडे वळतात. हे योग साधना सुद्धा केली तरी चालेल. त्याच्यामध्ये एक योग साधना आहे, मी दाखवते, त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्यायचा. मी आधी कृती करून दाखवते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही करा. हळूहळू श्वास सोडायचा. दीर्घ श्वास आत, हळूहळू बाहेर सोडायचा आहे. आता अशी कृती तुम्ही करायची. दीर्घ श्वास घ्या, सोडा, आत घ्या, सोड.
या व्यायामामुळे काय होतं तर आपलं मन प्रसन्न राहतं आणि मन प्रसन्न राहतं. त्याचबरोबर हा एक सुद्धा काय उत्तम रक्तदाबासाठी एक उत्तम योग प्रकार आहे. त्याच्यानंतर तुम्ही आपली नाकपुडी जी आहे ते एका नाकपुडीतून काय करू शकतो दीर्घ श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीतून तो काय करायचा घेतलेला श्वास हळूहळू विसर्जित करू शकता. असे काही आहेत जे योग प्रकार आहेत ते आपण दैनंदिन मध्ये आपल्या जीवनामध्ये आपण रोज केल्यानं काय होऊ शकतो रक्तदाबासारखा आजार म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडक्यात नियंत्रण मिळवू शकतो.